कारण का स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं होतं आणि एका फ्लोमध्ये एका कनेक्शनमध्ये सांगितलं होतं की ह्या 7 जणांना अटक करणार आणि त्याच पाठोपाठ त्या वाल्मिक कराडला सुद्धा अटक करणार. आणि म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेले सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचं 302 हे सेक्शन लावणं गरजेचं आहे. त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे, नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे, माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत, माझा वटमुक्त्यार तो आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलोय, तरी मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो. जसं पूर्वी अंतोलेजींनी दिला होता, आर राबांनी दिला होता, अशोकराव चव्हाणांनी दिला, मनोज जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले. मग तुम्ही या ना नंतर सत्तेत, नंतर तुम्ही मंत्री व्हा. आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय हा वाल्मिक कराड हा त्यांचा जिव्हाळ्याचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे. मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, तर उत्तर एकच येणार आहे. तरी का सरकार घाबरते? मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी. निपक्ष आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही. कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे राज्यपालांना भेटलो होतो तिथं ओबीसी सुद्धा आले होते सगळे. म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय, हा माणुसकीची हत्या आहे. हे जर इथं न्याय मिळाला नाही तर हे महाराष्ट्रभर जर हे पसरलं, ह्या शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का? अजिबात नाही. किती दिवस खेळ बघायचा? आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी, त्यांचे भाऊ, त्यांची मुलगी, संतोष देशमुखांचा मुलगा, ह्यांनी जायचं विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी. एकदम चुकीचं आहे, दुर्दैव आहे. एका बाजूला तुम्ही राज्यपालांची भेट घेतलेली आहे, दबाव मुंडेंच्यावर कारवाईसाठी वाटतो, मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत ते कारवाईसाठी त्यांना अभय देतात. जोपर्यंत स्पष्ट येत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही असं त्यांचा म्हणजे अजित दादांचं सुद्धा मला आश्चर्य वाटतंय की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात. आवाज म्हणजे आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची. पूर्ण तिथं छोट्या मुलाला विचारलं की कोण आहे ह्याच्यात दोषी, कुणी हा खून केलेला आहे, ह्याच्या मागं वरदस्त कोणाचं आहे, सगळे सांगतील. तरी तुम्ही त्याला अभय देताय, तरी म्हणता की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही. हे चुकीचं आहे. मग मला सांगा, कालच आम्ही सकाळी भेटलो, राज्यपालांना भेटलो, अर्धा पाऊण तास मिटिंग झाली, सर्व पक्षातले लोक आले होते आणि नेमकं मी काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडिया सुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा. एवढे दिवस कुठे चर्चा त्यांना सापडली? कालच त्या चर्चा एवढी व्हायला लागली. अर्धा पाऊण तास तुम्ही चर्चा करता म्हणजे काय ते विषय आहे ना? उगाच काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते? आम्ही काय मूर्ख आहोत? हे सगळं बंद करायला पाहिजे आणि त्या संतोष देशमुखांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घ्यावी. मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला सांगायचं की ते त्या SIT जी तुम्ही नेमलेली आहे त्या SIT मध्ये जे अधिकारी आहेत हे कुठले अधिकारी आहेत? हे मुंडेंनी आणलेले अधिकारी आहेत सगळे, धनंजय मुंडेंनी आणले. काय न्याय देणार आहेत? त्यातला एक अधिकारी तो कोण PS आहे, तो तर वाल्मिक कराडाच्या बरोबर जल्लोष करताना फोटो आहेत. का जल्लोष करतात? धनंजय मुंडे निवडून आले म्हणून. त्यातल्या 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. SIT ज्यावेळी तुम्ही नेमता आणि SIT ज्यावेळी तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते दिसले हे 3 अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत, आता बदलले. म्हणजे किती दुर्दैव आहे SITचं सुद्धा. आम्ही सुद्धा कन्फ्युज आहे. SIT सुद्धा नेमायची, तिथं तुम्ही CID सुद्धा नेमायची. तुम्हाला नेमकं काय पाहिजे? क्लिअर व्हायला पाहिजे. त्यांनी मला आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा एक कौशल्य आहे. तुम्ही रिॲक्ट करा पाहिजे. 9 माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात, पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले
डायरेक्ट IPS अधिकारी यांना कुमावत सारखे, शहाजी उमाप सारखे अधिकारी, उदाहरण मी 2 नावं दिली, असे अनेक अधिकारी आहेत. चांगले अधिकारी यांना तिथं SIT मध्ये बसवा, न्याय मिळेल. साधे डायरेक्ट व्हिडिओज आहेत वाल्मिक कराड आणि ते 7 जण बोलताना. पोलिसांनी अजून ओपन का केलं नाही, का सांगितलं नाही काय काय व्हिडिओ मोबाईलमध्ये काय काय सापडलंय. सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत असल्या तर ठीक आहे. देशमुख कुटुंबियांच्या सोबत जे काय लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.